लाईट्स कॅमेरा ॲक्शन सीलर घेऊन येतील खास किस्से, गप्पा आणि आठवणी सारे, गप्पा आणि आठवणी सारे. नवीन प्रोजेक्टची झलतण, सेलिब्रिटीच्या आयुष्याची खास हलचल, ऐका आणि पहा ताऱ्यांची तुमचा आवडता सेलिब्रिटी टीव्ही पॉडकास्ट. चित्रसृष्टी मधले तारे घेऊन येतील खास किस्से, गप्पा आणि आठवणी सारे, गप्पा आणि आठवणी सारे. फक्त तुमच्यासाठी मनोरंजनाची नवी दुनिया, फक्त तुमच्यासाठी मनोरंजनाची नवी दुनिया. हाय, हॅलो, नमस्कार. मी मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. कार्यक्रम आहे झलक ताऱ्यांची. आज आपण एका अशा अभिनेत्याला भेटणार आहोत ज्यांनी जवळजवळ 45 वर्ष हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून काम केलेलं आहे. सिंघम, गोलमाल, तेजाब यांच्यासारखे सुपरहिट चित्रपट त्याच्यामध्ये आपण त्यांना पाहिलेलं आहे. मराठीतल्या असंख्य चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये आपण त्यांना पाहिलेलं आहे. आणि त्यांची खासियत म्हणजे विनोदी अभिनय. तर त्यांचा संपूर्ण प्रवास आपण उलगडणार आहोत कार्यक्रमातून. त्यांच्याशी मस्त दिलखुलास गप्पा मारणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ आणि ख्यातनाम अभिनेते विजय पाटकर. सर नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. सह्याद्रीचा आमचा हा स्टुडिओ काही तुमच्यासाठी नवीन नाही आहे. अनेक वर्षांपासून तुम्ही इथे येत आहात आणि त्यामुळे आम्हाला तुमच्याबद्दल एक खरोखरच आपुलकी वाटते आणि खूप अभिमानही वाटतो की एवढ्या मोठ्या मोठ्या चित्रपटांमध्ये तुम्ही काम करताय. आम्ही तुम्हाला नेहमी पाहत असतो. तुम्हाला जेव्हा विनोदी अभिनेता असं म्हटलं जातं, एक आपण म्हणूया की एक लेबल, तर तुम्हाला काय वाटतं हो? म्हणजे तुम्हाला ती कॉम्प्लिमेंट वाटते की तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी लेबलाइज केलं गेलेलं आहे? काय वाटतं तुम्हाला? नाही, मला काही तसं वाटत नाही. मला काही वाईट वाटत नाही. बरं बरं. आय प्राऊड. येस. विनोदी अभिनेता मला खूप बरं वाटतं. तसं बघायला गेलं तर विनोदी अभिनेता खूप कमी आहेत. हो. म्हणजे आता ते बाकीच्या चॅनलचे जे कलाकार आहेत चांगलं काम करतात, ऑफकोर्स चांगलं काम करतात. पण आमच्या काळात बघायला गेलं तर तसे 40-50 असे नव्हते. हो. त्याच्या अगोदरच्या काळात म्हटलं शरद तळवलकर, राजा गोसावी, गणेश सोळंकी, हे जे दिग्गज होते तेव्हा पण तसे खूप नव्हते. हो. 7-8 होते. 7-8 च्या संख्येवरून नंतर आम्ही आलो, जे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, आमचे विजय कदम, ही सगळी गँग होती आमची. बरोबर आहे. तर त्यांना बघत बघत आम्ही झालो. तर त्या काळात ती जर संख्या वाढली, ती एक 12-15 पर्यंत गेली. आणि ते आता आम्हाला बघत बघत पुढची पिढी तयार झाली आहे. आम्हाला बघत असं म्हणत नाही मी, पण एक त्यांना मिळालं. तुम्हाला बघत बघायला मिळतं. खरंच असं कोण कसं कुठून शिकतो काय आपण सांगू शकत नाही. आता 30-40 कलाकार निर्माण झालेत. त्यामुळे ही पिढी मला आवडतं. आम्ही राजा गोसावींचे वंशज, आम्ही शरद तळवलकरांचे वंशज, आम्ही चार्ली चॅप्लिनचे वंशज. म्हणजे त्यांना कॉपी करत, वंशज नाही, कॉपी. नखाएवढी जरी त्यांचं करता आलं अजूनही आम्हाला, तरी मला बरं वाटतं. आय सो प्राऊड की मी विनोदी अभिनेता आहे. वा वा वा. कारण खरोखरच असं म्हणतात की प्रेक्षकांना एक वेळ रडवणं सोपं आहे, पण हसवणं खूप अवघड आहे, खूप कठीण आहे. तुम्हाला असा कधी अनुभव आलाय का हो, विशेषतः नाटकांमधून, की एखादा हसवण्याचा सीन आहे पण तिथे प्रेक्षकांना हसवणं थोडं अवघड जात आहे? होतं कधी वाटलं? हो, झालं होतं. बरं बरं. मग म्हणजे काही वेळा प्रयोगात असं होतं की एखादा सीन किंवा एखादा पंच खूप चांगला येतो, त्याचं लाफ्टर खूप चांगला येतो, त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला येतो. पण तेच काही ठिकाणी त्याचे लाफ्टर नाही आलेलं आहे. पण विचार करायला लागतो, काय प्रत्येक वेळी प्रत्येक वेळ तिकडचे एक ऑडियन्स हा एक वेगळा रेसिप्रोकेट करणार असतो, रिसिव्ह करणार असतो. बरोबर आहे. त्यामुळे तसं ते कधी कधी होतं. म्हणजे मोठा नट असू दे, छोटा नट असू दे, ते होतं. प्रत्येकाच्या राशीला आहे ते. सिरियसच्या बाबतीत पण ते आहे. सिरियस म्हणजे सिरियस कॉमेडी नाही, एक परफॉर्मन्स करताना तुम्हाला तो प्रत्येक वेळी तसंच तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल असं नाही आहे. ते कळत नाही, अरे काय आहे ते गणित त्यांना पडतं थोडंसं. प्रत्येक ठिकाणचा प्रेक्षकही वेगळा असतो. त्यामुळे ते होतं, कधी कधी होतं. तर वाईट वाटतं, अरे आपण
इतकी वर्ष करून सुद्धा आज त्या पंचला लोकांना हसवू शकलो नाही. पण तोच रिस्पॉन्स आम्हाला घडवतो, आम्हाला शिकवतो. मग काय करायला हवं, या प्रेक्षकासमोर कसा परफॉर्मन्स करायला हवा. म्हणूनच आपण नाटकाला प्रत्येक वेळी प्रयोग म्हणतो, बरोबर. कारण तो खरोखरच खऱ्या अर्थाने एक प्रयोग असतो. सिनेमा प्रयोग आपण एकदा सिनेमा शूट करतो, सगळं होतो, पण काही ठिकाणी हा सिनेमा खूप चालतो, काही ठिकाणी खूप चालत नाही. तिकडचा ऑडियन्स आहे तो कसा चित्रपट घेतोय, बरोबर आहे, रिसिव्ह कसे करतोय. त्यामुळे चित्रपट करणं खूप कठीण आहे की सगळ्या ठिकाणचा प्रेक्षक तुम्ही लक्षात ठेवून तो चित्रपट तुम्ही करायला हवा. की हा माझा सीन आहे, हा चित्रपट आहे, तो मुंबईत पण चालेल, पुण्यात पण चालेल, जळगावला पण चालेल, विदर्भात पण चालेल, नागपूरला पण चालेल, चंद्रपूरला पण चालेल, कोकणात पण चालेल, पश्चिम महाराष्ट्रात पण चालेल. ते फार कठीण आहे. प्रयोग तुम्हाला चेंज करता येतो. सिनेमा काय एकदा तुम्ही छापलात का तो कुठे कसं होईल, हा वर्क कसा होईल याचा विचार तुम्हाला अगोदर करावा लागतो. खरंय. तुम्ही इतक्या वर्षांपासून नाटकामध्ये, म्हणजे तुमची सुरुवात मुळात मला वाटतं नाटकातून आणि महाविद्यालयीन स्पर्धांमधून झाली आणि त्याच्यानंतरचा इतका मोठा काळ तुम्ही आज आहात. तुम्हाला लक्षात राहिलेले सुरुवातीच्या काळातल्या तुमच्या काही भूमिका आहेत का, विशेषतः विनोदी भूमिकांना जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा? नाही, माझी एकांकिका स्पर्धा म्हणजे पहिली मी एकांकिका केली होती 1981 साली, माझी पहिली चोरी. दमा मेहराजदारांची कथा, सतीश पोळेकर त्याचे दिग्दर्शक होते आणि त्यात आम्ही सगळे कॉलेजची सगळी आमची गँग. आणि आम्ही फेमस कुठे झालो माहिती आहे का, पहिलं प्राइज मिळालं, सगळं झालं. ती स्पर्धाच मुळी दूरदर्शनने केली होती. अच्छा, बरं. आंतर महाविद्यालयीन दूरदर्शनने ती आयोजित केली होती आणि ती पहिली आली. पहिली आल्यामुळे दूरदर्शनवर ती दाखवली गेली होती. बरं. आणि तेव्हा लोकांना वेळ होता आवर्जून बघायची. आणि ती एकांकिका आमची जेव्हा दाखवली गेली त्याच वेळी 81 साली आम्ही फेमस झालो होतो. वा 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 वा. त्यामुळे मी आजन्म दूरदर्शनचा मी ऋणी आहे आणि ऋणी राहीन. क्या बात. ते विसरूच शकत नाही मी. 81 सालापासून मी दूरदर्शनवर काम करतोय. आज किती वर्ष? 81 सालापासून 26, 45, 46 वर्ष. 46 वर्ष. वा 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 वा. त्यावेळेचा तुमचा एक खूप छान ग्रुप होता असं मी ऐकलेलं आहे, जो अजूनही तुमच्या मित्रपरिवार आहे. आणि तर ते काय म्हणजे भारी बॉन्डिंग असेल ना सगळं? मग ते आमचा प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर, मी, आम्ही कॉलेजला होतो. त्यानंतर आम्ही बँकेत सुद्धा होतो एकत्र. बरं. बँक ऑफ इंडिया. बरं. ते आमचं बॉन्डिंग खूप चांगलं राहिलं. म्हणजे कॉलेजपासून ते बँकेपर्यंत अगदी आमचे कुटुंब झाल्यानंतर सुद्धा आम्ही एकत्र राहणं, एकत्र फिरणं, एकत्र बोलणं, तर ते बॉन्डिंग आमचं राहिलं. खूप बोलायचो आम्ही, खूप चर्चा करायचो, जुन्या आठवणी ऑफकोर्स यायच्याच त्या. नक्कीच. आणि आम्ही तुम्हाला अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमधून बघितलेलं आहे. अभिनेता विजय पाटकर आम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, पण बँक ऑफ इंडियामध्ये काम करणारे बँकर विजय पाटकर कसे होते त्यावेळी? मी खूप वाईट होतो बँकर म्हणून. बरं. म्हणजे फारसं काही काम केलं नाही बँकेत. त्यावेळी ते झालं खूप. तो काळ होता. 2000 साली मी बँक सोडली, 85 ला लागलो आणि 2000 साली 15 वर्ष तुम्ही काम केलं. 15 वर्ष 16 महिने समथिंग काहीतरी मी काम केलं. पण ॲज अ बँकर कळायचं आपण काम करत नाहीये पण पूर्ण पगार घेतोय. त्यामुळे जेव्हा आलं आमची ही VRS तर लगेच सोडली मी की जर कमी झालो, माझ्याऐवजी कोण चांगला आला तर त्याला नोकरी मिळो बाबा. पण तसं काय होत नाही, त्यांचं वेगळंच सिस्टीम आहे. पण बँकेत ॲज अन आर्टिस्ट मी लागलो होतो. बरोबर. स्पोर्ट्स कोटामधनं ॲज अ ॲक्टर म्हणून मला घेतलं होतं. तर त्या मी घडलो ना बँकेत. बरं. खूप चांगला घडलो मी, कारण मला माझे सिनियर्स जे मिळाले ते खूप चांगले मिळाले. हुशार, विचारवंत, म्हणजे राजन तामाणे, अच्छा, शरद सावंत, रवींद्र देवेकर, विनोद हडप. बरं. हे सगळे बँकेत होते? आमचा कवडी, सुधीर कवडी, हे सगळे बँकेत. अच्छा. ते माझे सिनियर्स आणि भयंकर हुशार, थिएटर म्हणून खूप हुशार माणसे. त्यांच्याकडनं बरंच शिकता आलं मला. आज मी डायरेक्टर झालो, तो बँकेत झालो.
अच्छा. पहिला 1 act प्ले डिरेक्ट केले मी, हम्म. तिथून मग बाहेर नाटकं कमर्शियल डिरेक्ट केली, मग सिनेमे मी डिरेक्ट केले, निर्माण केले, मी प्रोड्युसर झालो, डिरेक्टर झालो. पण त्याचा पायंडा, त्याची पहिली पायरी चढलो ती मी बँकेत. त्यामुळे बँक ऑफ इंडियाचा मी खूप ऋणी आहे. वा, तुमची दिग्दर्शनाची सुरुवात तिकडे झाली. आज तुम्ही अनेक चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत. त्यामध्ये एक उन्हाळ दिवस आहे, रिवायत आहे. तर आपण दिग्दर्शनाकडे वळावं हे नक्की कधी वाटलं तुम्हाला आणि कधी वळलात तुम्ही? मी नाही बळलो. अच्छा. राजन तावणेने मला माझ्या बद्दल गोड कंप्लेंट केली. बरं. म्हटलं बँकेतले जे होते सगळे त्यांना सांगितलं की हा खूप आम्हाला त्रास देतो, खूप बरं. इंटरफिअर करतो. अर्थात चांगली आहे गोष्ट. हा, हा, पुढच्या हा, वर्षी पाट्याला डिरेक्ट कर द्या. पण खरंच तुम्ही त्रास द्यायचा? हो, त्रास द्यायचा म्हणजे हा, हा, हा. अरे मला असं करायचं वाटतं, असं केलं तर, असं केलं तर, असं केलं तर, ओके. असं त्रास. आणि आम्ही सगळे घडत होतो ना, बरोबर. ते मला गप्प राहायला नाही आवडायचं. हम्म, हम्म, काहीतरी चांगलं एक आपलं त्यात कॉन्ट्रीब्युशन हा, हवं, हा, ते कॉन्ट्रीब्युशन म्हणून करायचो मी. त्यामुळे ते राजन तांबळे मला म्हणाला की पाट्याला, ते पाट्या वाड्या पट्या असे होतं, बोलायचो आम्ही एकच रस्त्यामध्ये. तर विजयला डिरेक्ट करायला द्या. आणि त्याच्या पुढच्या वर्षीची डिरेक्ट मी केली. बरं. एकांकिका. हिंदी एकांकिका केली होती मी. त्यात मिलिंद वाघ आणि आशा शेलार ही दोनच पात्र होती. बरं. आणि ती मी एकांकिका केली होती. चेतन दातारनं ती लिहिली होती. बरं. आणि त्या वर्षीची मला सगळी पारितोषिकं मिळाली. वा वा वा. सगळी उत्कृष्ट. पहिल्यांदाच दिग्दर्शन पहिल्यांदा केलेलं. केलं. आणि पहिल्यांदा इवन दो मी इंटर डिपार्टमेंट हम्म, हम्म. ती केली तेव्हा सुद्धा मला सगळी प्राइजेस मिळाली. अच्छा. तर मला ते जरा कॉन्फिडन्स आला हम्म, की करूया. आणि काही चुकलं तर आपले आहेत की सगळे सांभाळणारे आपल्याला. हम्म, हम्म. शरद सावंतची मी एकांकिका केली होती, रंगयात्रे नावाची. अच्छा. खूप छान. त्याची सगळी प्राइजेस मी घेऊन गेलो होतो. तर तिथे माझा एक तो पायरी घडली माझी ती. हम्म, हम्म. त्या मातीत मी तयार झालो. आणि कमी जास्त झालं तर रवींद्र देवेकर होते, ते सुधीर कवडी, आमचे विनोद हडप, शरद सावंत, राजन तामाणे हे सांगणार होते. नाही विजय हे जरा काहीतरी चुकतंय. हम्म. अच्छा अच्छा. ते वय काय 27, 28 वय माझं. बापरे. 27-28 वर्षी मी या दिग्गजांना घेऊन मी डिरेक्ट करत होतो. तर तिथे मला घडता आलं. बरोबर. पण किती ही छान गोष्ट ना की आपण एखादी नवीन गोष्ट करत असतो आणि तेव्हा आपल्याला माहिती असतं की आपल्या पाठीशी हो. ज्येष्ठ मंडळी आहेत. मंडळी, हा प्रवास सरांचा आपण असा उलगडणार आहोत, आणखीही गप्पा मारणार आहोत, आणखीही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा झलक ताऱ्यांची. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रम आहे झलक ताऱ्यांची आणि आज आपण गप्पा मारतोय ख्यातनाम आणि ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांच्याशी. सर, तुम्ही नाटकांमधून भूमिका केल्यात, दिग्दर्शन केलं, नंतर चित्रपटांमध्ये आलात. तेजाब हा त्यावेळी अतिशय गाजलेला चित्रपट ज्याच्यामध्ये तुम्ही काम केलं, ज्याच्यामध्ये माधुरी दीक्षित, अनिल कपूर अशी खूप मोठी मोठी स्टारकास्ट होती. तर माधुरी दीक्षित कशी आहे हो स्वभावाने? खूप छान. हां. अजूनही तशीच आहे ती. खूप छान होती. आणि त्यावेळी ती नवीन होती ना. हां हां हां. मला वाटतं तेजाब नंतर हा, गाजली ना? त्याच्या तेजाबच्या अगोदर तिने 4-5 सिनेमे केले होते. पण स्टार झाली फ्रॉम तेजाब. हां. शेवटी जिथे सक्सेस मिळतो Right. त्या चित्रपटाचा लक्षात राहतो, बरोबर. तिथे बरोबर. स्टार होतात. बच्चन साहेब किती अगोदर त्यांनी सिनेमे केले. हो 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 हो. 12-13 सिनेमे केले होते बच्चन साहेबांनी. जेव्हा जंजीर चालला तेव्हा ते सुपरस्टार झाले. बरोबर आहे. तर ते सक्सेस लागतं ते. तर शी इज गुड. खूप छान, खूप छान. आम्ही तिच्या डब्यात जेवायचो, हो. कारण बँकेतनं पळायचो आणि डबिंगला शूटिंगला जायचो. अच्छा. काही नसायचो. हां हां हां. ते डबा आणायचा आणि आपला महाराष्ट्रीयन डबा, पोळी भाजी. बरं. आणि मला ते भयंकर आवडतो. तेव्हा आम्ही बघत असायचो. घ्या ना म्हटल्यानंतर तिच्या अर्धा डबा जेवण वाढकर मी संपवायचो. क्या बात आहे. नंतर तुम्ही आहात ह्या सगळ्यांशी संपर्कात? नाही, तसं आता खूप वेळ गेला. म्हणजे आम्ही तेजाब नंतर एकत्र सिनेमा केला होता, धमाल 3. अच्छा. तो आम्ही केला होता. हां हां. तर आम्ही आठवणी काही काढल्या. हो बरोबर. हो ना आठवते ना, हो ना. म्हटलं आपण माधुरी मॅडम, अनिल कपूर पण होता. हां हां. म्हटलं आपण तेजाबच्या नंतर एकत्र काम करतोय. हा हो, अनिल कपूर पण.
वो 1 2 3 हमने डांस किया था, उसके बाद अब ये परफॉर्म डांस कर रहे। हाँ यार विजय, हाँ यार कितने 28 बोला 28 साल हो गए। हाँ यार, हाँ 28 नहीं 38 वर्ष. ओ. 87 ला गेलो होतो आम्ही हा, picture. हा, आणि तो हा. धमाल 3 काय 2-3 वर्षापूर्वी. बरोबर. आता धमाल 4 धमाल 4 येतोय आता 10 जुलैला. ओके. आणि मी असं ऐकलेलं, कुठेतरी वाचलेलं की अनिल कपूर सरांबरोबर काम करताना म्हणे तुम्ही डान्स छान करता हे सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही पिकअप पण छान करता, तुम्ही अनिल कपूरला पण कॉम्प्लेक्स दिलात म्हणे. त्याची सवय आहे बिचाराची, तो कॉम्प्लेक्स घेतो. कोणी केलं काय अच्छा किया तो मैं और अच्छा करूंगा, पण हे चांगल्यासाठी हा. त्याचं. कोणी चांगलं केलं हम मैं और अच्छा करूंगा, ओके. ही इन्स्टिंक्ट पाहिजे हा, हा, ऍक्टरमध्ये. हा, हा, तर हा. ते होतं पण ते त्याचं. काय होतं म्हणजे काय झालं? डान्स 1 2 3 चे रिहर्सल चालली होती. अच्छा, त्या ह्याच गाण्याची. ह्याच हा, गाण्याची 1 2 हा, 3 ची हा. रिहर्सल बरं, चालली बरं, होती. बरं. त्या सत्यम स्टुडिओ, छोटा स्टुडिओ होता ओके. जुहूला. तर गेलो आणि मी बघितलं असे पटपट तर यू पिकअप. हा. तो बिचारा प्रॅक्टिस करतोय, मेहनत करतोय. तो क्या ए विजय तू कल रिहर्सल को मत आना. हम्म. पण तो ती कॉम्पिटिशन पण हेल्दी घेतो. हा, हा. यार मेरे को कॉम्प्लेक्स होता है यार, तू यार सब लोग अच्छे डांस के, जॉनी भाई तू आके परफॉर्म करते हो और चले जाते हो यार, मैं 4-4 घंटे से रिहर्सल कर रहा हूँ. नाही, तुला येतं मला येतं नाही हा. असं. म्हणजे इवन दो धमाल 3 आम्ही केला ना, तेव्हा मुद्दाम ते आल्यानंतर अनिल कपूर आल्यानंतर वो बमन का और विजय का सीन दिखाओ अनिल को, अच्छा. वो बमन का सीन दिखाओ. तो अरे यार क्या सीन किया यार बमन ने, क्या विजय ने सीन किया यार. बोल जा चल मेरा क्या है सीन अभी, मैं इससे भी अच्छा करता हूँ देख. ओ. सवय आहे ती. बरोबर आहे. ते भंकेस पण करायचे सगळे. खरंय खरंय. आता ह्या सगळ्या लोकांबरोबर काम करताना तुमचं एक अनुभव विश्व खूप मोठं छान मस्त झालं असेल, तर काय काय तुम्हाला कुठल्या को-स्टारच्या छान आठवणी आहेत? अमिताभजी असतील किंवा नाही, अनिल बच्चन कपूर. साहेब तर हा. बच्चन साहेब तसं मी त्यांच्यावर काम, त्यांची सिन्सिअरिटी. हा. म्हणजे मी बघितलं बच्चन साहेब बसले होते 8-10 फुटावर, लाइटिंग चालू होतं हा. आणि बच्चन साहेब म्हटलं मी मागे पुढे मागे बसलो होतो. हम्म. जवळजवळ 1.5 ते 2 तास लाइटिंग चालू होतं. बरं. ते सेटवर बसले होते अच्छा. आणि त्यावेळी स्मार्टफोन पण नव्हता नव्हते. की हा. फेसबुक करूया, काहीतरी आपण, इंस्टाग्राम हा. करूया, रील बघूया, हे बरोबर. काही नव्हतं. आणि इव्हन तो ते असे बसले होते. विचार म्हणून 1.5-2 तास करू शकतो. आणि मी ते उरलेले 1.5-2 तास मी त्यांना बघत होतो हम्म. काय करत, काय नाही ते धंदो शांत. सगळे ॲक्टर व्हॅनिटीमध्ये होते. हम्म. त्या सीनमध्ये हेमा मालिनी, सलमान खान, जॉन अब्राहम, राणी मुखर्जी, हम्म. शरद सक्सेना, राजपाल यादव आणि ओमपुरी, हम्म. हे सगळे व्हॅनिटीमध्ये होते. ओ. त्या सीनमध्ये फक्त बच्चन साहेब आणि विजय पाटकर मागे बसले होते बघत. बरं. त्यामुळे मलाही ती अन्न मला सवय लागली. हा हा हा. मी सेटवर असतो ना, मी सेटवर मला व्हॅनिटीत बसायला आवडत नाही. अगदीच काम नसेल तर व्हॅनिटीत जातो. हम्म. पण काय नवीन घडत असेल, काय होत असेल तर मी सेटवर येऊन थांबतो अजूनही. काय लायटिंग चालू आहे. आताही मी बघितलं ना, ही इथे एक ग्रिप पडली आहे. मी विचारलं हे काय आहे. नाही, तेच मी आता तुम्हाला विचारणार होते की आपले सगळे जे कॅमेरे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला खूप कुतूहल आहे किंवा तुम्ही विचारपूस आत्ता पण करत होतात इथे कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी की हे काय आहे, हे काय आहे, किंवा नाही, हे कारण काय आहे. माहिती पाहिजे ना. असं होत नाही की मला सगळं माहिती आहे. मी काम करतो. आज गोष्टी बदलत आहेत, खूप गोष्टी बदलत आहेत. मला येतं म्हणायच्या आत वेगळं आलेलं असतं. हे मला माहिती आहे ते म्हणायच्या आत वेगळं आलेलं असतं. ही मुलं खूप हुशार आहेत आताची, टेक्निकली खूप हुशार आहेत, खूप हुशार आहेत. कारण तेव्हा टेक्निकली एवढं टी व्ही सेंटरसुद्धा साऊंड नव्हतं. आता बाहेर पण ज्या गोष्टी नाही आहेत ना, तेवढ्या आपल्या स्टुडिओत आहेत, आपल्या दूरदर्शनला आहेत. एवढं हायटेक आहे म्हणजे बाहेर पण नाही आहे तेवढं जेवढं आपल्या इथे आहे. तर जर इथे बसल्या बसल्या 2 मिनिटात मला जर कुठल्या गोष्टीची माहिती होत असेल तर त्यात रॉंग काय, चुकतं काय, माहिती करून घ्या, माहिती करून घ्या. आणखी विचारा काय होतं काय होतं. आता सिम्बा मी केला, पुढे येतो मी वेगळ्या रेफरन्सने आठवलं म्हणून. मी सिम्बा करत होतो
आणि त्यावेळी फॅन्टम आला होता. फॅन्टम आला होता पण फॅन्टम बघत होतो मी. बरं जवळजवळ 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बरं. मी सिम्बा केला तर फॅन्टमवर एक शॉट घेतलाच होता. तर फॅन्टम नॉर्मली हायस्पीड शॉटला वापरतात. हायस्पीड म्हणजे स्लो मोशन, हा खूप हायस्पीड शॉट असेल, असे धावण्याचे धावण्यामध्ये वगैरे. शॉट, हा. तर त्याला ते पर्टिक्युलर शॉटला ते वापरतात. ॲडला जास्त वापरतात. ओके. थेंब पडतो, हम्म. दुधाचा थेंब पडतो, ते हायस्पीड शॉट असतो त्याला वापरतात. आणि तो शॉट होता रात्री 1:30 काय 2 वाजता. हा मी 2 वाजता तर मी व्हॅनिटीत झोपलो नव्हतो. मी ते येऊन सेटवर बघत होतो काय शॉट आहे, काय घेत आहे. ओ मला रोहित शेट्टीने विचारलं, हा दादा आप सोए नहीं? बोले नहीं, ये शॉट क्या है देखना चाहिए. अच्छा हम्म. शिका, बघा. असंच बोलून चालत नाही. तुम्ही शिकायला हवं, तुम्ही हे बघायला हवं. ती प्रत्येकाकडे ती इच्छा हवी. हा. जा, बघा, डोळे छान उघडे ठेवा, कान उघडे ठेवा आणि बघा आणि शिका. हम्म. भाषणं करता येतात, ते सगळ्या गोष्टी करता पाहिजे. तुम्हाला ती इच्छा पाहिजे. उद्या 30-40 मुलं असतील, त्यांना मी सांगितलं, लेक्चर दिलं, त्यातली 4 लोक जरी 4 मुलं जरी निघाली अशी की नाही आपण शेवटी जाऊन बसूया, हम्म. ती इच्छा तुम्हाला असायला हवी. तर मलाही आवडतं. बघा, छान ऐका हम्म. आणि शिका. तुम्ही जे आपले बॅकस्टेज आर्टिस्ट असतात म्हणा किंवा फिल्म्समध्ये कॅमेरा पर्सन आहेत किंवा भरपूर स्टाफ असतो, तर ह्या सगळ्यांशी पण तुमचं नातं खूप चांगलं आहे. हो. तुम्ही प्रत्येकाची विचारपूस करता, प्रत्येकाशी जाऊन स्वतःहून बोलता. मला चॅलेंज आहे माझी. हां 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 मी जेव्हा डिरेक्टर असतो हां. तेव्हा मला 2 किंवा 3 दिवस लागतात. बरं. तिसऱ्या दिवशी मी सेटवरच्या प्रत्येक माणसाला नावाने हाक मारतो. हम्म. आत्ता मला कळलं पाटील साहेब आहेत. हां. बोलता बोलता कळलं पाटील साहेब, पाटील साहेब, पाटील साहेब. हे मला आवडतं. मी नाव विचारलं, कोण कोणाला कसा हाक मारतोय. हम्म. हम्म. तर तुम्ही सेटवर राहिलात नाही, तुम्ही आपले म्हणून राहिलात नाही, त्याला आपलं म्हणून तुम्ही नाही हे केलं, ॲक्सेप्ट केलं, तर ते बॉन्डिंग होणार नाही. हम्म. प्रत्येकाला आवडतं नावाने हाक मारली तर. खरंय. मला कोणी बच्चन साहेबांनी मला हाक मारली, आज अनिल कपूरने मला नावाने हाक मारली, मला आवडतं. हम्म. रोहित शेट्टी मला विजयदादा म्हणून सेटवर हाक मारतो, मला आवडतं. प्रत्येकाला आवडतं ते. तिसरे 3 दिवस लागतात मला. हां. मी स्पॉटबॉयपासून कॅमेरामन त्याची माणसं, लाईटमन, हम्म. सेटवाला, नुसतं सेटवाला त्याची माणसं, त्या अच्छा. सगळ्यांना मी नावाने हाक मारतो वा वा. अजूनही. ते मला आवडतं. आता मी सेटवर आलो, हो हो हो. मला दूरदर्शनचं एक तर आत्मीयता आहे. हम्म. हे मी का भेटलो माहिती आहे? मी इन्सिडेंट सांगतोय. 1994 माझ्या बायकोला मी प्रेग्नंट होती, हम्म. हम्म. मी तिला ॲडमिट करून सेटवर आलो होतो हां. सकाळी. बरं. ॲडमिट केलं तिला हां हां. आणि आलो सेटवर आलो आणि ह्यांचा 1ला ब्रेक होतो. अच्छा. हो ते ऐकत नाहीत हो कोणाचं. हो हो. 1 वाजता ब्रेक चाललो आम्ही. हां 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 आता बदललं असेल मला माहीत नाही, मी 94ची गोष्ट सांगतोय. हां. तर 1 वाजता झालं ब्रेक, मग सगळे निघाले. अरे म्हटलं मी सगळ्यांना थांबवलं, प्लीज यार, बायकोला ॲडमिट करून आलो आहे आणि ती कधीही ती ड्यू आहे म्हणजे, आणि 15 मिनटाचं काम राहिलं होतं माझ्यासाठी. 15 मिनटं थांबाल का? सगळे परत आले, परत लाईट ऑन केला, एक 10-12 मिनटं त्यात गेली. मी 15 मिनटं शूट केलं, काम संपवलं आणि 1:30 वाजता मी बाहेर पडलो. हॉस्पिटलमध्ये गेलो आणि मला कळलं की मला मुलगा झाला आहे. हो हो हो. हे मला तो रिस्पॉन्स मिळाला. ते बिचारे सगळे परत आले. हे नवीन जरी असले तर ही तीच आहे, हे तेच आहेत, टेक्निशियन तेच आहेत, टेक्निशियन हम्म. हम्म. जे कोऑपरेट करतात. सो आय रिस्पेक्ट लॉट टेक्निशियन्स, कारण ते कुठल्या परिस्थितीत कसं काम करतात मला माहिती आहे. हम्म. आपण इकडे आलो 11 वाजता, ते त्याचे अगोदर आले असते. हो. लायटिंग करणं, आता सगळं झाल्यानंतर जातील ते आपल्या नंतर जातील. हम्म. मग सेटवरती म्हणजे 9ची शिफ्ट असेल ते 7 वाजता येतात. पॅकअप जर रात्री 9 वाजता झालं तर पॅकअप करून सगळे करून ते 10 वाजता जातात. आपल्यानंतर 1 तास उशिरा जातात. हम्म. आपल्यापेक्षा ते, तू मगाशी मेकअप रूममध्ये म्हणालीस एवढं शूटिंग चालते, तुम्ही करता का? हो. करायलाच हवं. 12 तास, 14 तास, 15 तास. आपण जेव्हा 14 तास काम करतो तेव्हा टेक्निशियन 16 तास काम करतात. हम्म. आपण 16 तास काम करतो तेव्हा टेक्निशियन 18 तास काम करतात. बरोबर आहे. आणि आपण 18 तास काम करतो 24 तास काम करत असतात. परत प्रोड्युसर डायरेक्टर एक्सपेक्ट करतो सुबह जल्दी आ जाओ.
आणि हे सगळं खूप महत्त्वाचं काम आहे. म्हणजे एक पडद्यावर दिसणारे कलाकार तर असतातच, प्रश्नच नाही, लोक त्यांचे फॅन्स असतात, पण बाकी जी तंत्रज्ञ टीम असते की त्यांचंही खूप महत्त्वाचं काम मित्र असतात, मला माझे तर मित्र पोहोचवण्याचं असतात ते बाबा. हम्म, मित्र मित्र हम्म. स्पॉट बॉय म्हणा, सगळे म्हणा, माझे मित्र असतात. तुमची इतक्या वर्षामध्ये अनेक मित्र तुमचे ह्या इंडस्ट्रीमध्ये झालेले असतीलच. तुमचे सगळ्यात जवळचे मित्र कोण आहेत माझे मराठीचे इंडस्ट्रीमध्ये? मित्र, हां आमचा जयवंत वाडकर, हां. प्रदीप होता, प्रदीप गेला बिचारा, हम्म, हम्म, लक्ष्मीकांत होता, विजय कदम होता. लक्ष्मीकांत, विजय कदम, जयवंत वाडकर, मी तर फॅमिली फ्रेंड. हम्म, आम्ही एकत्र तरी कुटुंबासहित फिरायचो. तर आता तसं अजून रिलेशन आहे. आणि इंडस्ट्रीत तसं बघायला गेलं तर सगळे माझे मित्र आहेत हम्म. आणि सगळे माझे मित्र नाही आहेत. अच्छा, नाही. मित्र आहेत आणि नाही आहेत. हो, बरं, कारण म्हणजे तसं काय बरं? प्रत्येक एक हे असतं, त्यात काही दोष कोण देऊन चालत नाही, हां हां. काही दोष देऊन चालत नाही. एखादा पिरियड येतो, हम्म, एखादे आता सिम्बाच्या अगोदर सिद्धार्थ जाधव बरोबर मी सुद्धा काम केलं होतं, पण माझा मित्र तो कधी झाला नव्हता. पण सिम्बाच्या वेळी आमचं बॉन्डिंग असं झालं ना, तो माझा मित्र झाला. हां. आम्ही जवळजवळ 40-45 दिवस एकत्र काम केलं. हम्म, हम्म, तिथे सिद्धार्थ मला कळला, हम्म. त्याला मी कळलो, असे एक सर्कमस्टान्सेस येतात, हां, ती एक वेळ येते. बरोबर आहे. त्यात तुम्ही मित्र होता, त्यात तुम्ही मित्र होत सुद्धा नाही. हम्म, हम्म, हम्म. आता म्हणजे त्याच्या अगोदर मी बऱ्याचदा- 2-3 सिनेमे हां, केले होते, हां. मी नाही मित्र झालो होतो. ही रिस्पेक्ट मी स्टील रिस्पेक्ट, पण मित्र मी त्यावेळी झालो. त्यामुळे दोष जो चालत नाही. त्यामुळे सगळे मित्र आहेत माझे, आणि त्यावेळी तसे मित्र कोणी नाही माझं. म्हणजे एक, ही दोन, तुम्ही तीन एक मित्र मोठी सोडले. फिलॉसॉफी सांगितली नाही का? फॅक्ट आहे, फॅक्ट आहे. काय त्याचं फिलॉसॉफी वगैरे काय नाही, हे सत्य आहे. तुम्ही बघा, कोणी हेच म्हणेल. हम्म, हम्म, हम्म. खरंय. इतक्या वर्षामध्ये तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर पण काम केलं, कॅमेऱ्याच्या मागे पण दिग्दर्शक म्हणून काम केलं. तुम्हाला कुठलं काम जास्त आवडतं? तुम्हाला काय आवडतं? मला कॅमेऱ्याच्या मागे राहून काम करायला हो? आवडतं. ॲक्टर तर आहे, ॲक्टर तर बहुत आहे. ॲक्टर 1.5 लाख ॲक्टर आहेत, डिरेक्टर 1,500 पण नाही आहेत. हम्म, म्हणजे बरं, डिरेक्टर पण 1.5 लाख आहेत, हम्म, हम्म. पण चांगले डिरेक्टर बघितले, चांगले डिरेक्टर हां. ऑल ओव्हर वर्ल्ड हम्म, 1,500 पण नाही आहेत. तर त्या चांगल्या डिरेक्टरमध्ये असणं मला आवडेल. आता लोकांनी ठरवायचं असतं, इंडस्ट्रीने ठरवायचं असतं की हा चांगला डिरेक्टर आहे, चांगला डिरेक्टर नाही. मी म्हणून चालत नाही. हम्म. आपण आपलं काम करत राहणं, छान काम करत राहणं. पण मला कॅमेऱ्याच्या मागे राहून आवडतं. म्हणा अजून मी 10 वर्ष, 12-11 वर्ष झाली मी फिल्म डिरेक्ट केली नाही आहे, पण आता करेन बहुतेक मी. अच्छा. करेन. वा वा वा. तर अभिनयाबरोबरच दिग्दर्शनाचाही प्रवास आपण जाणून घेतोय आणि त्याच्यामधल्या काही छान इंटरेस्टिंग गोष्टी देखील आपण जाणून घेतोय. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा झलक ताऱ्यांची. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते झलक ताऱ्यांची या कार्यक्रमात. आज आपण गप्पा मारतोय ख्यातनाम आणि ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांच्याशी. सर नमस्कार, पुन्हा नमस्कार. एकदा स्वागत. आपण चित्रपटांबद्दल बोलतोय, नाटकांपासून तुमची सुरुवात झाली. असं असतं की सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपल्याला काहीतरी एक पुश लागतो, एक एनकरेजमेंट लागते किंवा कौतुकाची थाप लागते की बाबा तुम आगे बढो अशा पद्धतीची. तर तुमच्या आयुष्यात असे कोण आहेत की ज्यांनी सुरुवातीच्या काळात तुम्हाला खूप कौतुक केलं म्हणा, पाठीवरती कौतुकाची थाप दिली? एकमेव माझी आई. हो. तिने मला एनकरेज केलं नसतं तर मी ॲक्टर होऊच शकलो नसतो. अच्छा. म्हणजे माझा मोठा भाऊ इलस्ट्रेटर आणि व्हिज्युअलायझर हां. तो आहे. मधला भाऊ माझा न्यू इंडिया ॲच्युरन्समध्ये होता. माझी बहीण हाऊसवाईफ, हम्म. आणि मी त्या दोघांच्या पगारावर जगायचो. मी कपडे घाल, हे घाल, ते घाल, सगळं मी नाचतोय. हम्म. म्हणजे नोकरी मला लागली वयाच्या 25व्या वर्षी. हम्म. पण मी जेव्हा स्टार्ट केलं इंटर कॉलेजिएटला आपलं नाटकात काम करणं सगळं झालं. हो. पण कमर्शियल नाटकात काम कर, चित्रपटात काम कर. मी माझ्या मागे उभी राहिली माझी आई. अच्छा. सिपलामध्ये कामाला होती. हां. नऊवारी घालून सिपलामध्ये जायची. काय सांगता? हो, नऊवारी बरं, घालून बरं, सिपलामध्ये कामाला. तर ती माझ्या मागे उभी राहिली. अच्छा. जेव्हा मी 91ला पहिल्यांदा USA गेलो, म्हणजे विमानात बसलो डायरेक्ट. मी ते डोमेस्टिकला पण कधी बसलो नव्हतो. हम्म. मी विमानात बसलो 91ला, तो इथे बसलो आणि अमेरिकेत उतरलो होतो. हम्म. हम्म. नाही जातोय जाऊ दे. 91ला मला
35,000ची गरज होती. ओ तिने जमा करून, मी थोडे जमा केले, तिने मॅक्झिमम जमा करून आणून नाही, जाऊ दे. नाटकासाठी हा, गेला नाही, होता फोक फेस्टिवल होतं. हा हा हां. हा तिथे जाऊन मी काय फार काय झेंडे नाही काढले मी, एक फोक फेस्टिवल होतं. पण तो एक्सपिरियन्स मिळाला ना, हम्म, एक्सपिरियन्स प्रवास म्हणजे तुम्ही घडता, माणसं मिळतात, प्रवास तुम्हाला घडवतो. हम्म. तर पहिल्या वेळी बसलो ते जवळजवळ 27-28 तास मी विमानात होतो. त्यानंतर कळलं काय असतं ते. कारण इथून दिल्लीवरनं लंडन, लंडनवरनं अमेरिका, मध्ये हॉल बीट पोहून तो 27-28 तासाचा प्रवास होतो. तो प्रवास तुम्हाला घडवतो. जाताना ते, येताना तो. ती माझी आई माझ्या मागे उभी राहिली. पण मग आईना कसं, काही तुमच्या घरी काही बॅकग्राऊंड होतं किंवा कोणी होतं नाट्य क्षेत्रात, माझ्या संगीत नाही, क्षेत्रात? माझं बॅकग्राऊंड म्हणजे माझा मोठा भाऊ गिटारिस्ट हो आणि गायचा, हा 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 हे त्याचं हॉबी होती. हम्म. आता त्याने सगळं सोडलं. तो बेसिकली इज आर्टिस्ट, खूप चांगला आर्टिस्ट होता, अच्छा खूप चांगला आर्टिस्ट म्हणजे आहे, छान छान. हम्म. म्हणजे अंबुजा सिमेंट्स वगैरे ते इलस्ट्रेशन माझ्या भावाचे. अच्छा हां हां, तो असा तो जाडा माणूस आहे तो. हा. पृथ्वी घेऊन वगैरे हा. ते इलस्ट्रेशन माझ्या भावाने केलं. बरं खूप मोठा माझा भाऊ इलस्ट्रेटर आहे, खूप. तर ते सगळं होतं. माझा भाऊ गायचा वगैरे, तर ते थोडंसं आलं होतं. आणि आईलाही आवडायचं माझ्या. अच्छा आईला हां, पण आईला आवड आवडायचं. होती हा. त्यामुळे तिने मला सपोर्ट केला. पण- नंतर फक्त मला म्हणाले की बाबा ह्याच्यावर नोकरी पण बघ रे, नोकरी पण बघ रे. आणि माझं नशीब चांगलं होतं की ॲज अन ॲक्टरच स्पोर्ट्स कोटामधनं मला बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी नोकरी पण मिळाली. मिळाली. जेव्हा 85 नोकरी मिळाली तेव्हा ते म्हणजे बाबा रे. पण खरंच त्या काळात एवढा सपोर्ट करणं हे खरं तर रेअर पण आहे नाही का. म्हणजे अजूनही पालकांना भीती वाटते की मुलं ॲक्टिंग फील्डमध्ये गेली, कारण नाही म्हटलं तरी हे खूप असं अस्थिर असं क्षेत्र आहे की आज आहे का आहे. उद्या नाही आहे, म्हणजे आपल्याला काही माहिती नाही असं. पण खरंच हॅट्स ऑफ टू यू. पण मृण्मयी, तुला काय वाटतं, मी अजून सेटल आहे असं तर वाटतं? मला वाटतं प्रत्येक एका लेवलला, एका सर्व ह्याच्यावर तो ॲक्टर डामाडोलच असतो. काम असतं तेव्हा भरपूर असतं, भरपूर. कधी कधी 2 महिने, 3 महिने, 4 महिने काम नसतं. तेव्हा मागे कोण उभी राहते? माझी बायको. आता जेव्हा 2000 साली मी गेलो बायकोकडे की सरोज VRS घेऊ, नोकरी सोडू. ती 5 सेकंदांनी असं बघे, तिने सोड सोड, अच्छा तू आहेस ना कॉन्फिडेंट, सोड. 2000 नंतर तिने मला सांभाळलं. काही वेळा काम, आता कोरोनामध्ये माझी नोकरी नव्हती, तिने नोकरी सोडली होती. तिच्या पेन्शनवर आमचं घर चालू होतं. 1 रुपयाचं काम नाही केलं मी 3 महिन्यात, 1 रुपयाचं काम नाही केलं. तिने सांभाळलं. त्यामुळे मी नशिबाने, माझी आई, माझी बायको, वा वा वा. हे माझ्या मागे उभे राहिले. नाही खरंच आहे. म्हणजे आता तुम्ही हे सगळं सांगत होतात ना, तेव्हा ते पूर्ण चित्र, आणि मला वाटतं प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत हे घडत असतं की हो, एक कुठला तरी घरून तुम्हाला एक खंबीर पाठिंबा असणं हे खूप गरजेचं बरोबर. असतं. आणि आता प्रत्येकाची तू ऐक, मी जसं नाही, आता प्रत्येकांची तू इन्सिडेन्स ऐक, त्यांच्या मागे त्यांच्या बायका उभ्या आहेत म्हणून करू शकतात. खरंय. त्याशिवाय शक्यच नाही. ॲक्टर असल्यानंतर घर सांभाळणारं कोणीतरी हवं. तेवढं स्ट्रॉंगली सांभाळलं नाही तर नाही तुम्ही करू शकत, तुम्ही नाहीच करू शकत. खरंच आहे. असे काही प्रसंग आले का हो की ज्याला आपण म्हणतो की तुम्ही म्हणालात की एनकरेजमेंट खूप चांगली मिळाली घरातून, कधी डिस्करेज करणारे असे क्षण आले का की कुणीतरी बाहेरून केलंय किंवा आपल्याला स्वतःलाच कधी कधी वाटतं की अरे काय आहे हे, किंवा आपण ह्या क्षेत्रात आलोय पण खूप कधी कधी निराश वाटतं, असे कधी येतात क्षण? हो, येतात ना, येतात अगदी येतात. असं एक्झॅक्ट मला ते मी डिस्करेज किंवा त्या गोष्टी मला फारशा आठवत आहेत मला. तर एवढं एनकरेज केल्यानंतर त्या गोष्टी येणारच आहेत तुम्हाला. म्हणजे आत्ता म्हणतो, बोललं जातं की नाही यार वो सीन ठीक नाही हुआ, नाही अच्छा लग रहा है. आता डिस्करेज म्हणजे एनकरेज केल्यानंतर फुलायचा, डिस्करेज नंतर कोमजून जायचं, हे आता माझ्याकडे ती स्टेज राहिलीच नाही. मग छान झालं तर अच्छा लगा, फार झालं तर फार दुःख होतं. फार नाही, कवडवून नाही बसत मी ते. पूर्वी कधी असं झालंय, म्हणजे जेव्हा तुम्ही नवीन होता तेव्हा असं कधी वाटायचं? एकदा झालंय. त्यातली पण नंतर मीच विचार केला. अगदी सुरुवातीला मी एक घेऊन गेलो होतो
तर दिलं मी त्याला एक रवींद्र मध्ये एक छोटा कार्यक्रम शूट केला होता माझा मायनिंगचा. अच्छा. ते दिलं मला, मी बघितलं. हे क्या है, तुम्हाला थोड़ा भी नहीं दिख रहा है, ये क्या है, डायलॉग भी नहीं, बोलो माइमिंग है वो, डायलॉग है ही नहीं. तो क्या कैसे पता चलेगा क्या है ये? लेके जाओ. अरे बापरे. आत्ता मी म्हणतो ना, हां, त्याच्या पॉईंट त्याचं बरोबर आहे. त्याला जी गरज आहे, ज्या नटाची गरज आहे हम्म, हम्म. ते दिसायला पाहिजे. फक्त आपण म्हणतो की बोलणं, तुम्ही कसं वागता, हम्म, हम्म, हम्म. तर मला असं नाही वागतात. मी असं वागतो, मी असं वाईट वागतो, पण मी त्याला सांगून वागतो, बाबा ऐक, मी तुझ्या बाबतीत खूप वाईट बोलणार आहे, खूप स्पष्ट बोलणार आहे, तुला वाईट वाटण्याची शक्यता आहे, पण मी अशासाठी बोलतोय. आणि मग मी बोलतो, अच्छा. ते काय करतोयस तू, तू फालतू काम करतोयस, तू वाईट काम करतोयस, तू घे ना, प्रॅक्टिस कर ना, शिक ना, बघ ना, एकांका स्पर्धेमधून तू काम कर, तू चांगलं होऊ शकशील, चांगला होशील वाईट होशील मला माहीत नाही, तू काम कर, 2-3 वर्षाने माझ्याकडे ये. मग ती येतात ना काही काही मुलं, सर आठवते काय तुम्हाला सांगितलं होतं, शिव्या घातल्या होत्या, हम्म, तूच का, व्हेरी गुड. 1-2 मुलं आलेत माझ्याकडे. हम्म, इथे प्रोसेस आहे, तुम्ही टपकून असे कोण होत नाही, इथे ॲक्टर होत नाही. हम्म, 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 बरं होऊन तुम्ही ॲक्टर व्हाल, स्टार व्हाल, टिकून राहायला पाहिजे. हम्म, तुम्ही कुठलं काम करता त्यात मी टिकून आहे. हम्म, हम्म. ॲक्टर आहेत, मीच एकटा नाही, भरपूर ॲक्टर आहेत, खूप ॲक्टर आहेत, 40-45 वर्ष काम करतात. पण काय क्वालिटीमध्ये तुम्ही काम करता त्यावर डिपेंड आहे ते. हम्म, मी प्रोड्युसर झालो, मी डिरेक्टर झालो, हम्म. मी ॲक्टर आहे, मी वाईटसुद्धा कामं अजूनही करतो, पोटापाण्यासाठी, कुटुंबासाठी करावं लागतात. प्रत्येक काम 10तली 10 कामं मी काय उत्कृष्ट आणि छान अशी नाही आहेत, मला माहिती आहे, पण त्याला काही इलाज नाही आहे. आता तुम्हाला कुटुंब चालवायला, संसार चालवायला पैसे लागतातच ना, तर प्रत्येक काम करतो वा 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 असं काही नसतं. बरोबर आहे. आज तुमचा मुलगा पण ह्या क्षेत्रामध्ये हो, आलेला आहे, तर हो. कसं वाटतं तुम्हाला की खूप मुलगा पण छान, आलाय? खूप, आणि तो माझ्यापेक्षा हुशार आहे. ॲज अन ॲक्टर ऑफकोर्स मी ॲक्टर आहे, हा, हा. पण तो ॲज अ डिरेक्टर, आता जे मुलं सगळं बघतात ना, हम्म. वाचतात, बघतात, हम्म. शॉर्ट त्यांना खूप चांगले माहिती आहे, टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहे माझ्यापेक्षा. तो मी जेव्हा डिस्कस करतो त्याला कळतो. आम्ही आता सिनेमा डिस्कस करतोय, हा, हा. आता परवाची गोष्ट, तो डिस्कस करायला तो नव्हता, त्याचं शूटिंग चालू होतं बरं. ॲड फिल्मचं. हम्म. तर मला त्याची एवढी सवय झाली आहे, तर मला कधी कमी वाटते यार, मी बोललो, डिस्कस केलं मी रायटरशी, हा. तो हवा होता, ओ. तो हवा होता, हम्म. त्याच्यामुळे सवय झाली आता. वा वा वा, किती छान आहे. नाही, छान, गुड. आपण त्याने प्रूव्ह करायला पाहिजे, करत राहायला पाहिजे, बघायला पाहिजे आणि करायला पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला असं नाही वाटलं का की आता मुलगा दिग्दर्शनात येतोय, तुम्हाला थोडीशी अशी इन्सिक्युरिटी वाटली किंवा त्यांनी येऊ नये असं वाटलं? नाही नाही, तू यावंच यावंच. यावंच आहे म्हणून वाटला, तू यायलाच पाहिजे. वा. त्याने 2 शॉर्ट फिल्म डिरेक्ट केले आहेत, त्याने एक त्याला परत पुण्यात बेस्ट एक्सपेरिमेंटल फिल्म म्हणून त्याला अवॉर्ड मिळाला. त्याला हम्म, हम्म, हम्म. त्यांनी करायलाच पाहिजे. जर त्याला या इंडस्ट्रीत करायचं त्यांनी यायला पाहिजे. अर्थात किती म्हटलं त्याची लायकिंग जी आहे ना, त्याची वेगळी आहे, माझी वेगळी आहे. अच्छा. एका सब्जेक्टवर भले बोलू हम्म. आम्ही करू, पण इंडिपेंडेंटली जेव्हा आम्ही करू ना, तर त्याची लायकिंग वेगळी आहे, माझी लायकिंग वेगळी आहे. बरं. इट्स नॉट अ कॉम्पिटिशन काय हा, हा, कसं काय. हा, हा, हा. आता मला माहिती आहे, मी स्टेटवर गेल्यानंतर मी डिरेक्टर असेल, मी ॲक्टर असेल, डिरेक्टर असेल, त्याचं माझं थोडंसं वाजणार आहे. हम्म, क्रिएटिव्ह भांडण असणार आहे, हम्म, हम्म, हम्म. ते क्रिएटिव्ह भांडण असणार आहे, आणि ते असायलाच पाहिजे, ते व्हायलाच पाहिजे, तर तुम्ही चांगलं करू शकताय. वा वा वा. भांडणं पण क्रिएटिव्ह असू शकतात, वादही क्रिएटिव्ह असू शकतात, हे सांगणारे विजय पाटकर सर यांच्याशी आपण गप्पा मारतोय. आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा झलक ताऱ्यांची. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण गप्पा मारतोय ख्यातनाम अभिनेते ज्यांना आपण 40 वर्षांहून अधिक काळ मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये पाहिलेलं आहे, ते विजय पाटकर सर. नमस्कार पुन्हा एकदा. नमस्कार. आणि तुम्ही आता दिग्दर्शनही करताय, अर्थातच अभिनय तर तुमचा खूप मोठा तुमचा पट आहे अभिनयाचा. आत्ता मराठी इंडस्ट्री समोर काही आव्हानं आहेत असं वाटतं तुम्हाला सिनेमा बनवण्यामध्ये, आणि ती काय नेमकी आहेत? आव्हानं खूप आहेत, हां. खूप. पण त्यातनं काही सिनेमे जे तरलेत आपले, हां.
त्यांचा जो अप्रोच आहे ना तो तुम्ही फॉलो करायला हवा. म्हणजे आमच्या रितेश देशमुखचा राजा हा. शिवाजी, हो. आता देऊळ बंद 2, हम्म. आता थांबायचं नाही, त्याच्यानंतर सुपर डुपर, हे सिनेमे चांगले चालले, हो. खूप चांगले चालले. त्यांनी काय केलं, मी चित्रपट केला, माझा एक चित्रपट आहे असं करून नाही चालत. तुम्ही सारासार विचार करायला पाहिजे. मी म्हटलं ना मगाशी, चित्रपट करत असेल तुम्हाला 360 डिग्री विचार करायला लागेल. हा चित्रपट इथे पण चालायला पाहिजे, तिथे पण चालायला पाहिजे, तिथे पण चालायला पाहिजे. माझा एक सब्जेक्ट आहे तो तुमचा सब्जेक्ट तेवढेच लोक बघणार. सगळ्यांचे बघावा किंवा तो चित्रपट चालावा त्यासाठी काय काय करावं लागतं. बेसिक क्रिएटिव्ह गोष्ट ही तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे. खूपशे लोक, खूपसे निर्माते असं असे येतात की माझ्या हिने एक कथा लिहिली आहे. बर. आता तुमच्या हिने लिहिली आहे ती बरी असेल तर बरी असेल, मग आता काय करायचं ना. आता काही दिग्दर्शक म्हणतात जाऊ दे आपला काय चित्रपट करायला मिळतोय, हिने केलेलं आपण करूया. मग पुढच्या चित्रपटात तो प्रोड्युसर स्वतः डायरेक्टर होतो, कोणतरी कॅमेरामॅन आणि असिस्टंट डायरेक्टर घेतो आणि डिरेक्टर होतो. अरे बापरे. असे चित्रपटांची रांगा खूप आहेत. 100 80 चित्रपट असे आहेत. हल्ली तेही खूप कमी झालेत. तर इथे तुम्हाला शिकून, सवरून, विचार करून, अभ्यास करूनच चित्रपट करावा लागेल. आज मी 10 वर्ष चित्रपट न करण्याचं कारण नाही, जर आपण बघूया एक्झॅक्ट काय घडतंय, असं एक सब्जेक्ट मिळाला, हां असं आपण करूया. आव्हान खूप आहेत. हे क्रिएटिव्ह झालं. ही क्रिएटिव्ह गोष्टी तुम्हाला पहिले ॲक्सेप्ट करायला पाहिजे. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे शिकण्याची किमान ती अक्कल यायला पाहिजे, तरच तुम्ही करा चित्रपट. त्याच्यानंतर मग थिएटर्स मिळणं, शोज मिळणं, त्याची पब्लिसिटी कशी करणं, डिजिटल पब्लिसिटी कशी करणं, पेपराची पब्लिसिटी कशी करणं, हे असे ती आव्हानं आहेत. ते एक मार्ग आहेत ते त्याच्या बरोबरचे. लोक चित्रपट करतात पण पब्लिसिटी करायला पैसेच राहत नाही. आणि मी उदाहरण लोकांचं देत नाहीये, मी माझं सांगतोय. 2007 साली मी चित्रपट केला चष्मे बहादर नावाचा. मी चित्रपट केला, पब्लिसिटी करायला माझ्याकडे पैसेच नाहीत. ते नानोबाई वगैरे त्यांनी मला हेल्प केली म्हणून मी थोडंफार ते चित्रपट पब्लिसिटी करू शकलो. पब्लिसिटी हल्ली खूप महत्वाची आहे, खूप महत्वाची. त्या आता मी बघाशी बघितलं धमाल 4चं दर 2 तासांनी मला ते फीड करावं लागते, पोस्ट करावं. दर 2 तासांनी 2-3 तासांनी मला पोस्ट करायला लागते. 10 जुलैला चित्रपट आहे आणि आज तारीख काय, 20 दिवसच अजून. ह्या इतकं पब्लिसिटी, कारण तो चित्रपट अख्ख्या जगभर लागणार आहे ना, भारताभर नाही, जगभर. 100 कोटीचा सिनेमा येतो धमाल 4. तर चित्रपट केला आणि आता पब्लिसिटीसाठी काय करावं लागेल यासाठी तुम्ही अभ्यास करा, चित्रपट करा, नक्की करा. नवीन निर्माते यायला हवेत, दिग्दर्शक यायला हवेत, कलाकार यायला हवेत, पण शिका. फक्त काय माहिती घ्या चित्रपटाची. हा चित्रपट करता असेल तर काय काय करावं लागतं त्याची माहिती घ्या, त्याचा अभ्यास करा आणि चित्रपट करा, बस. आज आपण बघतो की सोशल मीडियावर खूप, म्हणजे सोशल मीडियाचा प्रभाव खूप आहे एकूणच आपल्या आयुष्यावर पण आहे आणि विशेषतः सेलिब्रिटीजमध्ये खूप ते कॉमन झालेलं आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मग चांगली ग्लोबलाइज आहे ना, सगळं ग्लोबलाइज होत आहे. आज आमचं नाटक म्हणा, नाटकाचा आणि सोशल मीडियाचा संबंध काय होता? लाईव्ह आमचा काही संबंधच नव्हता. आज तिकीट विक्री सुद्धा तुझी नाटकाची याच्यावर होते, डिजिटल. नाही खरं आहे, म्हणजे बऱ्याचदा असं, म्हणजे अगदी मागच्याच आठवड्यात असं झालं होतं की सोशल मीडिया स्क्रोल करताना मला दिसलं होतं की अरे आज संध्याकाळी इथे प्रयोग आहे आणि मग ती तिकीट बुक झाली. तिकीट बुक ते करावी लागते. ते आज एवढं डिपेंड की आज माणूस कळतो, ॲक्टर कळतो, नाटक कळतो, सिनेमा कळतो, एक कलाकृती येते हे कळतं. आज तुमच्या सगळ्या या गोष्टीमुळे कळतं, डिजिटल गोष्टीमुळे कळत आहे. आणि त्याचा खूप चांगला उपयोग तुम्ही करून घ्यायला पाहिजे, तर तुम्ही पोहोचू शकते. ना तर कधी सांगणार तुम्ही, कधी बोलणार. आता कर्मधर्म संयोगाने महाराष्ट्रात आपलं दूरदर्शनचं TRP खूप चांगली आहे, खूप चांगली आहे. लोक बघतात अजूनही आहे, ह्यात पण टिकून आहे दूरदर्शन. पण हे बघणार कधी लोक?
ती ग्रास कधी करणार, मग त्यांना कळणार कधी, यात फक्त वेळ जातो. ह्या मोबाईल म्हटल्यानंतर तुम्हाला आत्ता कळू शकतं. मी फेसबुकला लाईव्ह फेसबुक केलं आणि लोकांनी बघितलं तर किमान 1000-1500 लोक बघतात हो फेसबुक लाईव्ह काय आहे. पण त्याच्याकडून तुम्ही प्रिपेअर्ड व्हायला पाहिजे की बाबा मी लाईव्ह येतोय, मी लाईव्ह येतोय, मी लाईव्ह येतोय. लोकांना माझ्या बाबतीत खरं इंटरेस्ट असेल तर ते वाट बघतील, ज्याचे इंटरेस्ट असेल नाही बघणार ते, पण किमान 1000 लोक तरी बघतील. नक्कीच. पण हे तुम्ही नाही केलं तर कसं कळणार लोकांना. पेपरात बातमी दिली, दुसऱ्या दिवशी येणार, मग लोक किती वाचणार. हे लोक वाचतात कमी, खूप लोक कमी वाचतात. त्या न्यूजपेपरचा खपसुद्धा कमी झाला आहे. कारण आज तुम्हाला सगळं मोबाईलवर मिळतं, स्मार्टफोनवर लगेच मिळतं. लगेच. त्यामुळे याचं महत्त्व खूप आहे. वा. आणि आता तुमचे 2 चित्रपट येत आहेत, धमाल 4 आणि गोलमाल 5. 5 बापरे म्हणजे खरोखरच ही सिरीज. आणि प्रत्येक वेळी खरं तर गोलमालला पण किती ऑडियन्सचा रिस्पॉन्स 20 असतो वर्ष ना. आली गुलमर्ग फ्रँचायझी. 20 वर्ष झाली. 20 वर्ष हो. आम्ही म्हणतो ना, बरोबर. 20 वर्ष गुलमाल 5ला. इवन दो धमालच्या फ्रँचायझीला त्याला तरी 17-18 वर्ष. आणि त्या दोन्ही फ्रँचायझीमध्ये मी आहे हे माझं वा. नशीब. आणि मी आभारी ह्या मोठ्या चॅनलद्वारे, आपल्या दूरदर्शन चॅनलद्वारे मी दोघांचा आभार व्यक्त करू इच्छितो. इंद्रकुमार फॉर धमाल फ्रँचायझी, थँक्यू. आणि गोलमाल फ्रँचायझी फॉर रोहित शेट्टी, थँक्यू व्हेरी मच. तुमच्या दोघांमुळे या फ्रँचायझीमध्ये मी आहे आणि मी अख्ख्या जगात तुमच्या दोघांमुळे मी पोचतो आहे. धन्यवाद रोहित शेट्टी, धन्यवाद इंद्रकुमार. वा वा वा. आणि आम्हाला पण आता तुमचे जे आगामी पिक्चर आहेत तर ते अर्थातच आम्ही बघणार आहोत. जाता जाता काही रॅपिड फायर ज्याला म्हणतात तसं, पण एकच उत्तर द्यायचं. हं. तुमचा आवडता मराठी चित्रपट तुम्ही केलेला, एक उन्हाळा दिवस. हिंदी चित्रपट ज्याच्यामध्ये तुम्ही काम केलंय, तेजाब. मुलांनी आत्ता काय करावं किंवा कशा प्रकारचं दिग्दर्शन करावं असं तुम्हाला वाटतं? त्याने दिग्दर्शन करावं. कुठलाही सिनेमा, शॉर्ट फिल्म असो, ती भावणारी हवी बस. तुमचं आवडतं क्षेत्र, चित्रपटसृष्टी, नाटक मराठी. की चित्रपट? चित्रपट. वा. थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात आणि मस्त आमच्या प्रश्नांची पण फटाफट उत्तरं दिलीत आणि छान मस्त गप्पा मारल्यात. आम्हाला खूप आनंद झाला. सह्याद्री वाहिनी अर्थातच तुमचीच आहे आणि तुम्ही खूप वर्षांपासून जोडले गेलात, त्यामुळे तो एक ऋणानुबंध एक वेगळा आहेच. तर तुम्ही आलात, छान गप्पा मारल्यात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. सह्याद्री वाहिनीशी मी आयुष्यभर जोडलेला राहीन. 81ला मी आलो आहे, मरेपर्यंत मी तुमच्याशी जोडलेला राहीन. त्यामुळे सह्याद्री वाहिनी खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच.